मुंडगाव येथील घरावरील टीन पत्रे उडाली, 30 ते 40 हजार रुपयांचं नुकसान. अकोट तालुक्यातील मुंडगाव गावामध्ये वादळी वाऱ्यासह गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावून अक्षरशः झोडपून काढले व अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंडगाव येथील अनिल मानकर यांच्या घरावरील छपरे उडून मोठे नुकसान झाले. तसेच घरातील वस्तूंचे सुद्धा नुकसान झाले आहे. अनिल मानकर हे अतिशय गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. मुंडगाव गावामध्ये जोराच्या वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे आणि घरांवरील टीन पत्रे व इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरातील अन्नधान्य भिजून गेले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही व नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंडगाव ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच तुषार पाचपूर यांनी घटनास्थळी भेट दिली. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई. काय नाव तुमचं? वंदना अनिल मानकर. बरं, हे तुमच्या घरावरचे जे टीन वगैरे उडून गेलेले आहेत, हे कशामुळे उडून गेले? हवेमुळे. हवेमुळे. भरपूर हवा होती. हो. हे समोर 2 खोल्यामधले सगळे टीन वगैरे उडून गेले आणि काही नुकसान वगैरे काही घरातलं? 30-40 हजाराचं नुकसान आहे. हवा जेव्हा सुटली तेव्हा तुम्ही घरामध्ये होते का? नाही, आम्ही गावाला जायला होतो. गावाला जायला होते. हो. तर टीन म्हणजे किती टीन होते तुमच्या शेतावर? 14 टीन. 14 टीन होते. बरं, तसा भरपूर वादळ वारा सुटला होता का? चक्रीवादळ. अच्छा. काल मुंडगाव येथील इथे अतिशय जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे व पाण्यामुळे आमच्या इथे अतोनात नुकसान झालं आहे. मुंडगाव येथे अतोनात नुकसान झालं आहे. अनिल भाऊ मानकर अतिशय गरीब परिस्थितीतले व्यक्ती असताना त्यांच्या पूर्ण घराचं नुकसान झालं आहे. पूर्ण घरात त्यांच्या पाणी साचलं होतं. त्यांच्या घरासमोर पण अतिशय मोठी गटार झाली आहे. ते सुद्धा काम ग्रामपंचायतच्या वतीने लवकर करण्यात येईल व शासनाला आमची अशी विनंती आहे की अनिल भाऊ मानकर यांना ताबडतोब त्यांच्या घराच्या नुकसानाबद्दल व गेलेल्या अन्नधान्य व पूर्ण सामान वाहून गेल्यामुळे त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, ही पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.